मला खात्री आहे की लॉकडाऊनमध्ये मी त्याच्याचसाठी विचारलं होतं की लॉकडाऊनमध्ये तुम्ही काय केलं. तर लॉकडाऊनमध्ये मला खात्री आहे की आपण सर्वांनी एक काम नक्की केलं असेल आणि ते म्हणजे डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन. येस ऑर नो? आपण सगळ्यांनी केलेलं काम कुठलं असणार आहे? डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन. भरपूर खाल्लेले आहे आपण आणि भरपूर पचवलेले आहे. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की आपण बऱ्याच दिवसांपासून जे जे पदार्थ ट्राय केले नव्हते ते ट्राय करायला घरच्या माणसांना म्हणजे स्पेशली बायकांना करायला वेळ मिळाला त्या गोष्टी, आणि ते पदार्थ आपल्याला खायला एकदम निवांतपणा मिळाला असा हा काळ. त्याच्यात बऱ्याच जणांना डिप्रेशन येतं, डिप्रेशन हंगर येते, आणि त्याच्यात पण आपण बऱ्याच गोष्टी खात असतो घरात बसून बसून. सो आपला टॉपिकही तोच आहे. मग खाल्लेलं आपण सगळं कसं पचवणार आहे, दॅट इज डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन. या टॉपिकमध्ये आपण शिकणार काय काय आहोत. तर या टॉपिकमध्ये मला काय जास्त लिहिता येत नाही, त्यामुळे पॉइंटरचा जास्तीत जास्त उपयोग करेन मी इथे. पॉइंटरकडे लक्ष द्या. या टॉपिकमध्ये आपण पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम, त्यात डायजेशन ऑफ फूड, डायजेस्ट झालेलं फूड ॲब्सॉर्ब कसं होतं, आणि डायजेस्टिव्ह सिस्टमच्या डिसऑर्डर्स, या गोष्टी आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. सो व्हॉट इज डायजेशन? Digestion is the process of conversion of complex food substances to simple absorbable form. बघा, कन्वर्जन ऑफ विच टाइप ऑफ फूड? कॉम्प्लेक्स फूड. जिथं तुम्हाला मी स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्ही थोडंसं हातांकडे लक्ष दिलं तरी चालेल. जी चैन असेल बघा फूडची, त्या चैन म्हणजे काय, तर त्याच्यात एकच असा सिंगल मोनोमर नाहीये, दॅट इज अ चैन ऑफ मोनोमर. म्हणजे आपण आहारामध्ये आपल्या चपाती खाल्ली, भाकरी खाल्ली, किंवा अगदीच तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मटन असं काय खाल्लं, तर त्या मटनामध्ये प्रोटीन्स आहेत. प्रोटीन इज ऑल्सो चेन ऑफ अमायनो ऍसिड्स. मग ही चेन ही कॉम्प्लेक्स आहे, लॉंग आहे. परंतु आपल्याकडे जे जेजुनम इलयम मध्ये ऍब्सॉर्प्शन होईल, हे ऍब्सॉर्प्शन होताना इतक्या कॉम्प्लेक्स गोष्टी बॉडीला आपल्या ऍब्सॉर्ब करता येत नाहीत. म्हणून त्यांना कटिंग करून त्यांच्या सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं, जो की ऍब्सॉर्बेबल फॉर्म असतो, याला आपण म्हणतो डायजेशन. मग आता जनरली आपण खातो काय काय बघा. मेजर कॉम्पोनंट्स ऑफ फूड: कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटामिन्स, मिनरल अँड वॉटर. याच्यातल्या कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स यांना डायजेशनची गरज पडते, परंतु विटामिन्स, मिनरल्स यांना डायजेशनची गरज पडत नाही. शिवाय एनर्जी प्रोडक्शनचं काम सुद्धा फक्त कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्सच करतील, बाकीचे हे तिघं करणार नाहीत. आपण एक एक्झाम्पल बघूया. जसं की हा मी तुम्हाला एक इथे स्टार्च मॉलिक्यूल दाखवलाय. सी दिस इज अ पॉलिमर, दिस इज अ चेन हिअर. ओके, तर ही चेन तोडण्याचं काम आता इथं जनरल एक्झाम्पलचं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. कार्बोहायड्रेट्स, कार्बोहायड्रेटला तोडणारी एन्झाईम. बघा, ज्याला तोडायचं आहे त्याच्या पुढे एएसई लागलं की ती त्याला तोडणारी एन्झाईम असते. जसं लिपिडला तोडण्यासाठी लायपेज असेल, न्यूक्लिक ऍसिडला तोडण्यासाठी न्यूक्लियस असेल, प्रोटीनला तोडण्यासाठी प्रोटीयज असेल, माल्टोजला तोडण्यासाठी माल्टेज असेल, सुक्रोजला तोडण्यासाठी सुक्रेज असेल. तसं इथं जनरल रिप्रेझेंटेशन आहे. कार्बोहायड्रेटला तोडणाऱ्या एन्झाईमला इथं म्हटलंय कार्बोहायड्रेट्स. हा स्टार्च आहे, आपल्याला माहिती आहे. स्टोरेज फूड मटेरियल इन अ प्लांट इज अ स्टार्च. आणि आपण बऱ्याच वेळा आपला आहार हा वनस्पतीयुक्त असतो. म्हणजे आपण चपाती जरी खाल्ली ती गव्हापासून बनलेली असणार आहे, भाकरी खाल्ली तर ती बाजरीपासून बनलेली असणार आहे, भाज्या, पालेभाज्या हे सगळे प्लांट आहेत. त्यामुळे आपण मोस्टली जर काय कन्झ्युम करत असू तर दॅट इज अ स्टार्च मॉलिक्यूल. म्हणून त्याचा एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे. मग आता त्याचं डायजेशन होणं म्हणजे काय, तर कार्बोहायड्रेट एन्झाईम याच्यावर ऍक्ट करून त्याचे हे सिंपल बघा मोनोमर बनवलेत. हा एक मोनोमर, हा दुसरा मोनोमर, हा तिसरा मोनोमर, हे झालं त्याचं डायजेशन. म्हणजे जर तुम्ही मला विचाराल तर हा जो अगोदरचा पार्ट होता कार्बोहायड्रेट, जिकडे लिहिले स्टार्च मॉलिक्यूल, दॅट इज कॉम्प्लेक्स अँड इवन अनॲब्सॉर्बेबल. बरोबर आहे. तर हा अनॲब्सॉर्बेबल फॉर्म होता. मात्र तुम्ही जर बघाल तर याच्यापासून हा इथे जो फॉर्म बनलाय हा कसा असणार आहे, सिंपल
अँड ऍब्सॉर्बेबल फॉर्म असणार आहे. कसा असणार आहे? सिंपल अँड ऍब्सॉर्बेबल फॉर्म असणार आहे. जर आपण स्टार्चचं किंवा ग्लायकोजनचं डायजेशन करायचं ठरवलं, ग्लायकोजन काय आहे मित्रांनो? हा सुद्धा एक कार्बोहायड्रेटच आहे, बट इट इज अ स्टोरेज ऑफ ॲनिमल्स. ओके. सलायवरी अमायलेज त्याच्यावरती ऍक्ट करेल, आपल्याला माहिती आहे. आणि सलायवरी अमायलेज या स्टार्चला कन्वर्ट करेल डायसॅकराइड्स मध्ये. सो दीज आर द 3 एक्झाम्पल्स ऑफ डायसॅकराइड्स: माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज. माल्टोज कशापासून बनलेला आहे? तर माल्टोज 2 ग्लुकोज मॉलिक्यूल पासून बनलेले आहे. सुक्रोज कशापासून बनलेले आहे? तर सुक्रोज 1 ग्लुकोज आणि 1 फ्रुक्टोज पासून बनलेले आहे. लॅक्टोज कशापासून बनलेले आहे? तर 1 ग्लुकोज आणि 1 गॅलॅक्टोज पासून बनलेले आहे. बघा, मग माल्टोजला तोडलं तर त्याला तोडण्यासाठी माल्टेज, मग माल्टोजला तोडल्यावर आपल्याला माल्टोज ज्याच्यापासून बनलंय तेच तर मिळेल ना. आता जर विटांपासून भिंत बनलेली असेल तर भिंत तोडल्यानंतर आपल्याला विटास तर मिळतील. बरं, मग माल्टोजला तोडण्यासाठी आपल्याला इथे काय लागेल? माल्टेज लागेल. आता हे लक्षात कसं ठेवायचं की माल्टोज कशापासून बनले, सुक्रोज कशापासून बनले आणि लॅक्टोज कशापासून बनले? सो व्हॉट इज कॉमन इन ऑल ऑफ दीज 3 डायसॅकराइड इज अ ग्लुकोज. बघा तुम्ही, इथेही ग्लुकोज आहे, इथेही ग्लुकोज आहे आणि इथेही ग्लुकोज आहे. करेक्ट. तर एक गोष्ट तर आपल्याला कळाली की सर्वांमध्ये कॉमन ग्लुकोज आहे. मग माल्टोज हे डायसॅकराइड आहे म्हणजे त्याच्यात 2 ग्लुकोज आहेत. एक ग्लुकोज कॉमन आहे आणि दुसरा पण इथं ग्लुकोजच आहे. लक्षात कसं ठेवाल? माल्टोज मध्ये 2 मोल सेमच आहेत. माल मोल असं लक्षात ठेवा. दोन्ही मॉलिक्यूल सेम आहेत म्हणजे ग्लुकोजचे आहेत. आता सुक्रोज, सुक्रोज मध्ये 1 ग्लुकोज 1 फ्रुक्टोज. बघा, फ्रुक्टोज वरून आपल्याला फ्रूटचं फिलिंग येतं आणि फ्रूट साखरेसारखे गोड असतात, त्याच्यावरून तुम्ही सुक्रोज लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लॅक्टोज, तर बघा तुम्ही, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज म्हणजे त्याच्या नावातच लॅक्टोज आहे. तर ग्लुकोज प्लस त्याच्याबरोबर काय असेल? गॅलॅक्टोज असेल. म्हणजे डायसॅकराइड जे आहेत त्यांच्यात कॉमन आहे ग्लुकोज. एका ग्लुकोज बरोबर अजून एक ग्लुकोज मिळून डायसॅकराइड झालेला असेल तर दॅट इज माल्टोज. एका ग्लुकोज बरोबर फ्रुक्टोज असेल तर दॅट इज सुक्रोज. आणि त्या ग्लुकोज बरोबर दुसरा गॅलॅक्टोज असेल तर दॅट इज लॅक्टोज. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा, एक सिंपल एमसीक्यू तुम्हाला इथं दिलाय, ज्याचं तुम्ही चार्ट मध्ये उत्तर द्यायची काही आवश्यकता नाही, बिकॉज इज व्हेरी सिंपल. लॅक्टोज इज कंपोज्ड ऑफ, तुम्ही आरामात त्याचं उत्तर देऊ शकता, ऑप्शन सी, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. अगदी असे साधे साधे प्रश्न सुद्धा याच्यापूर्वी प्री मेडिकल टेस्टला येऊन गेले आहेत. आता आपण इथं डायजेस्टिव्ह सिस्टम एक रिप्रेझेंटेशन इथं केलेलं आहे. सो डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय ऍक्च्युली? तर डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे त्याच्यात एलिमेंटरी कॅनल आणि असोसिएटेड ग्लँड्स असणार आहे. बघा, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की याच्यामध्ये काय असणार आहे? एलिमेंटरी कॅनल आणि असोसिएटेड ग्लँड्स. आता एलिमेंटरी कॅनल म्हणजे काय आहे? तर माउथच्या ओपनिंग पासून ते ऍनस पर्यंत जी लॉंग ट्यूब आहे दॅट इज एलिमेंटरी कॅनल. करेक्ट. आता बघा, त्याच्याबरोबर असोसिएटेड ज्या ग्लँड्स असतात, ह्या ग्लँड्स मध्ये मोस्टली काय येणार आपल्याकडे? सलायवरी ग्लँड्स येतील, लिव्हर असेल आणि त्याचबरोबर काय असेल मित्रांनो तिथे? पॅनक्रियाटिक ग्लँड. ह्या 3 ग्लँड आपण महत्वाच्या इथे शिकत असतो. तर हे एलिमेंटरी कॅनल आणि ग्लँड्स एकत्र आल्या की आपण याला असं म्हणू शकतो की दिस इज द कॉम्पोनंट्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता डायजेस्टिव्ह सिस्टमचं इथं जनरल रिप्रेझेंटेशन केलेले पहा. सलायवरी ग्लँड्स आतमध्ये दाखवले, पॅरोटिड ग्लँड, सबमेंडिबुलर आणि सबलिंग्वल, अशा 3 प्रकारच्या सलायवरी ग्लँड्स असतात. हे आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. इथे बघा टीथ दाखवलेले आहेत, ओरल कॅव्हिटी दाखवली आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा फॅरिंग्स, इसोफॅगस, देन स्टमक. बघा स्टमकच्या इकडे खाली हे डुओडेनम पोर्शन आहे, इथे दिसेल तुम्हाला. लिव्हरला इथे गॉल ब्लॅडर आहे पहा. हा डायग्राम इतक्या सुंदर आहे की तुम्ही याचा एक एक स्क्रीनशॉट ठेवला तरी चालू शकतो. हे बघा, लिव्हरच्या इथे गॉल ब्लॅडर तुम्हाला दिसतोय. तुम्ही इथे बघू शकता की हा जो गॉल ब्लॅडरची इथं डक्ट येते बघा खाली, गॉल ब्लॅडर आणि लिव्हरची मिळून जी खाली कॉमन बाईल डक्ट येते,
ती डक्ट इकडे पॅनक्रियाच्या डक्ट बरोबर जॉईन झाली. तुम्ही तर पॉइंटर आहे तिथे वरती बघा. आणि मग त्या दोन डक्ट एकत्र येऊन तिथे डुओडेनम मध्ये ओपन होतात. डुओडेनम इज द फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाइनचा जेजुनम. त्याच्यानंतर हा तुम्हाला दिसत असेल, हा जो खाली चाललाय पार्ट, दिस इज द इलेयम. नंतर इथे लार्ज इंटेस्टाइन सुरू होईल. लार्ज इंटेस्टाइनचा पहिला पोर्शन आहे सिकम. देन तुम्ही इथं बघू शकता हा वरती जाणारा पोर्शन आहे असेंडिंग कोलॉन. हा आडवा जाणारा पोर्शन आहे ट्रान्सव्हर्स कोलॉन. आणि हा पुन्हा डाऊनवर्ड येणारा पोर्शन आहे डिसेंडिंग कोलॉन. इथे जिथं कर्वेचर आहे दिस इज द सिग्मॉइड कोलॉन. त्याच्यानंतर जिथं टेम्पररी फिकल मॅटर, जो पचलेला नाही असा जो काय मॅटर आहे तो इथे स्टोअर केला जाईल टेम्पररी रेक्टम मध्ये, आणि डिफिकेशन केलं जाईल थ्रू ॲनस. सो दिस इज अबाउट द डायजेस्टिव्ह सिस्टम. एलिमेंटरी कॅनल मध्ये आपल्याला माहिती आहे माउथ टू ॲनस. हे टायपिंग एरर थोडीशी उलट झाले. हे माउथ टू ॲनस आपल्याला बघायचं आहे. असोसिएटेड ग्लँड मध्ये सलायव्हरी ग्लँड्स, लिव्हर आणि पॅनक्रियाज. फूड पाथ मुद्दाम इथे मी तुम्हाला सांगितलंय. कधी कधी हा फूड पाथ आपल्याला एकदम सिंपल वाटतो, पण तो लक्षात असणं अपेक्षित आहे. बघा, आपण जे काय खाणार ते माउथ थ्रू एंट्री मिळेल त्याला. तिथे काही प्रकारचं मेकॅनिकल आणि केमिकल डायजेशन होईल. हे सगळं डिटेलमध्ये पुढे पुढे बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर इसोफॅगस, इसोफॅगस नंतर स्टमक, स्टमक नंतर स्मॉल इंटेस्टाइन, देन लार्ज इंटेस्टाइन, अँड देन रेक्टम, अँड देन ॲनस. हा त्याचा फूडपाथ असेल. आता आपण फूडपाथ मधला सर्वात पहिला जो पार्ट आहे दॅट इज ओरल कॅव्हिटी, किंवा ज्याला आपण म्हणतो बकल कॅव्हिटी चालू करूया. बकल कॅव्हिटी मध्ये दोन गोष्टी आपण बघणार आहोत, टीथ अँड टंग. करेक्ट, टीथ अँड टंग. तर टीथ मध्ये आपण महत्वाची गोष्ट इथे बघूया, डेंटिशन. सो व्हॉट इज meant बाय डेंटिशन? डेंटिशन इज refers to the number, kinds and arrangement of teeth. That is called the dentition. We need to study all these things in the dentition. तर आपल्याकडे कुठल्या प्रकारचं डेंटिशन असतं? तर आपल्याकडे थेकोडोंट, हेटेरोडोंट आणि डायफायोडोंट प्रकारचं डेंटिशन असतं. व्हॉट डज इट मीन? बघा, हा प्रश्न मला वाटतं नीटला सुद्धा येऊन गेला आपल्याला. थेकोडोंट, हेटेरोडोंट बट नॉट डायफायोडोंट, हेटेरोडोंट, डायफायोडोंट बट नॉट थेकोडोंट, असे काहीही ऑप्शन येतात त्याच्यावर. पण हे लक्षात ठेवा की वी हॅव द थेकोडोंट, हेटेरोडोंट अँड डायफायोडोंट टाइप ऑफ डेंटिशन. थेकोडोंट म्हणजे काय, हेटेरोडोंट म्हणजे काय, आणि डायफायोडोंट म्हणजे काय, हे पुढच्या स्लाइड्स मध्ये आपण बघूया. बघा, सुरुवातीला आपण बघतोय थेकोडोंट. व्हॉट इज मीन बाय थेकोडोंट? सो टीथ्स आर प्लेस्ड इन जॉ सॉकेट्स. म्हणजे ते आपल्या जॉ सॉकेट्स मध्ये अटॅच असतात, त्याला आपण म्हणतो थेकोडोंट. हेटेरोडोंट म्हणजे काय, तर दात हे एकाच प्रकारचे नसून वेगवेगळ्या प्रकारचे असतात, डिसिमिलर असतात. टीथ आर ऑफ डिफरंट टाइप्स अँड आर डिसिमिलर. बघा, तुम्ही हा बघाल, इन्सिजर आहे, हा कॅनाइन आहे, हा प्रीमोलार आहे, आणि हा मोलार आहे. म्हणजे वी हॅव दिस 4 डिफरंट टाइप्स ऑफ टीथ, इन्सिजर, कॅनाइन अँड प्रीमोलार अँड मोलार्स. म्हणून आपण म्हणतो की आपलं डेंटिशन हेटेरोडोंट प्रकारचं आहे. आता डायफायोडोंट म्हणजे काय, तर माणसाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात किती वेळा दात येतात, तर 2दा दात येतात, म्हणून त्याला म्हटलं डायफायोडोंट. सो इट इज ऑल्सो मॅमॅलियन कॅरेक्टर की 2दा दात येतात. टीथ, ज्याच्यामध्ये टूथ डेव्हलपमेंट आपण बघू, 2 सेट्स ऑफ टीथ. त्याच्यातला जो मिल्क टीथ आहे त्याला आपण म्हणतो डेसिडियस टीथ. डेव्हलप अर्ली, कन्सिस्ट ऑफ इन्सिजर्स, कॅनाइन्स, प्रीमोलार्स बट नो, इथं पण प्रिंट मिस्टेक, याच्यामध्ये काय असू शकत नाही, प्रीमोलार असू शकत नाहीत, पण मोलार असू शकतात. हे जरा लक्षात ठेवा तुम्ही. आता डेसिडियस टीथ हे एनसीईआरटीत नमूद केलेलं आहे, पण त्याचा फॉर्म्युला दिलेला नाही. पण गेल्या वर्षीच्या मला वाटतं लास्ट इयरच्या नीटला हा क्वेश्चन येऊन गेला की व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मिल्क टीथ. तर त्यासाठी दोन्ही फॉर्म्युले इथे डिस्कस करतोय. बघा, इन्सिजर ICPM असं तुम्ही लक्षात ठेवा. ICPMM, IC मी बघितला, मी बघितले, PMM म्हणजे प्राईम मिनिस्टर मोदी, असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ICPMM. बघा, ऍडल्ट मध्ये 32 दात आहेत जे परमनंट टीथ असतात, आणि चाइल्ड मध्ये
किती आहेत? 20 मिल्क टीथ आहेत. ओके, तर तुम्ही बघा इथे ICP, PM फॉर प्री मोलार अँड देन M फॉर मोलार. इथं जर तुम्ही हा सगळ्यांचा हिशोब केला तर हे तुम्हाला किती मिळणार आहेत मित्रांनो? हे तुम्हाला जवळपास मिळणार आहेत 32. हे रिप्रेझेंट करताना हे असं एक साइड केलेले असते बघा. आता ही आपण अप्पर जॉची साइड समजा दाखवली, तर ह्या वरच्या पोर्शन मध्ये इथे 16 दात आहेत लक्षात घ्या, आणि इथे खाली 16 दात आहेत. म्हणजे तुम्ही हा हिशोब करू शकता. हा हे एक बाजू दाखवली आहे, असे दोन्ही बाजूला असतील. करेक्ट. तसं चाइल्ड मध्ये जर तुम्ही बघाल तर इन्सिजर्स जसे ऍडल्ट मध्ये तसेच असणार आहेत, कॅनाइन तसेच असणार आहेत, बट प्री मोलार्स आर ऍबसेंट. बघा तुम्ही इथं प्री मोलार्स आर ऍबसेंट, आणि मोलार इथे तुम्ही बघू शकता. इथं फॉर्म्युला मध्ये पण तुम्ही बघा इथे 3 and 3 आहे, इथं 2 and 2 आहे, म्हणजे इथे एक एक मोलार काय आहे? कमी आहे, हे लक्षात घ्या. म्हणून ह्यांच्या सगळ्यांचा हिशोब किती होणार आहे? 20 होणार आहे. तर एक क्वेश्चन तुम्हाला सर्वांना मी विचारतो, त्याचं उत्तर द्या. हे समोर प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज ऍबसेंट इन मिल्क टीथ? प्री मोलार. करेक्ट. खूप सोपा प्रश्न आहे हा, बरोबर आहे. तर याच्या बरोबर एक दुसरा प्रश्न मी विचारतो, तो व्यवस्थित ऐका आणि त्याचं उत्तर द्या. हाऊ मेनी टीथ्स आर रिप्लेस्ड इन अडल्ट ह्युमन और अडल्ट मॅन? चार्ट मध्ये नंबर पाठवा. हाऊ मेनी टीथ्स विल बी रिप्लेस्ड इन अडल्ट्स और अडल्ट ह्युमन्स? पटकन उत्तर द्या. हॅलो हॅलो, सर आवाज येतोय का? हॅलो. येतोय सर, येतोय आवाज, येतोय की. मुलं उत्तर देतात की. मला दिसतच नाहीये चॅट मध्ये. हा, मग चार्टच ओपन होत नाहीये. तुम्ही बंद केले का तिकडनं? एक मिनिट. नाही, एव्हरीवन पब्लिकली. तुम्हाला येत आहे. 12 उत्तर दिले बघा सगळ्यांनी. 12 उत्तर दिले? हो. चुकीचं उत्तर आहे. जरा करा, विचार करा. प्रश्न काय विचारलाय? आशुतोष सावंत 20. ओके, रेग्युलर टच मध्ये असणारा विद्यार्थी. बर, हे पण तुमचं चॅट का दिसत नाही तुम्हाला? नाही, दिसतच नाही. तुम्ही बंद केला चॅट, ओपन करा की. नाही, डबल क्लिक करतोय तेव्हा ओपनच होत नाही. सिंगल क्लिक करा मग. असं सिंगल पण करून झाले हो. आता सगळ्यांनी 20 दिलं बघा. आता त्याने काय केलं? फक्त हिशोब लावला. हा, अरे सगळेच्या सगळेच दात बाळांनो, लहान बाळांचे जाऊन त्याच्या जागी नवीन दात येतात. लहान बाळांचे टोटल दात 20 आहेत, मग रिप्लेस किती होणार? 20च्या 20. सो आन्सर इज 20. लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट स्लाइड मूव्ह करूया आपण. मला काय तुमचं चार्ट दिसतच नाहीये, त्यामुळे फक्त आता शिकवण्याकडे लक्ष द्या. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ टूथ हियर. ओके, बघा थोडंसं समजावून घ्या. हा जो इथपर्यंतचा पार्ट आहे, क्राऊन, जो पार्ट तुम्हाला पांढरा दिसतो इथे, दिस इज अ विजिबल पोर्शन. ओके, म्हणजे आपण ज्याला दात म्हणतो तो फक्त दिसणारा दाताचा भाग असतो. न दिसणारा भाग हा खालचा भाग. न दिसणाऱ्या भागाला आपण म्हणतो रूट, आणि दिसणाऱ्या भागाला आपण म्हणतो क्राऊन. ओके, तर या दातामध्ये जो आउटर कव्हरिंग आहे, इनॅमल ज्याला आपण म्हणतो, विच इज द हार्डेस्ट सबस्टन्स ऑफ ह्युमन बॉडी. इनॅमल सगळ्यात कठीण पदार्थ आहे ह्युमन बॉडी मधला. तर हा जो इनॅमल आहे, हा जी लोक बघा तुम्ही सारखा ब्रश असा करतात की घरात सगळ्यांचे ब्रश जिथे ठेवलेले असतात तिथं त्या एका व्यक्तीचा ब्रश ओळखूच येतो, जो त्याच्या ब्रशवर जरा प्रचंडच प्रेशर घालत असतो बघा. त्याचं इनॅमल जरा हळूहळू लवकर जरा फास्ट जाणार, लक्षात घ्या. तर आमिलो ब्लास्ट
ह्या अशा सेल्स आहेत ज्या या इनॅमलला तयार करत असतात. लक्षात ठेवा, वरती इथे लिहिले पहा, अमिलोब्लास्ट आर द सेल्स फ्रॉम विच दिस इनॅमल डेव्हलप्स. आता तसंच मग दाताची जी आतली बॉडी आहे, मेन पार्ट और मेन बॉडी पार्ट ऑफ द टीथ इज कॉल्ड एज अ डेंटाईन. हा डेंटाईन बनवणारी जी सेल असते ती असते ओडोंटोब्लास्ट. आता बघा, ओडोंटोब्लास्ट आणि आमेलोब्लास्ट याच्यात नेहमी मुलं कन्फ्युज होतात ऐनवेळी परीक्षेमध्ये. तर तुम्ही इथं बघू शकता, डेंटाईन मध्ये डी आहे आणि ओडोंटो मध्ये पण डी आहे, आणि इनॅमल मध्ये पण एलचं प्रोनाउन्सिएशन प्रचंड आहे, किंवा एमईएलचं प्रोनाउन्सिएशन आहे, आणि अमेलो मध्ये पण एमईएलचं प्रोनाउन्सिएशन. त्यामुळे आता तुम्ही कन्फ्युज होणार नाही. इथे रूटच्या बाजूला तुम्ही जर आत बघाल तर जनरली बघा, रूट कॅनाल ट्रीटमेंट करतात तेव्हा ही या बाजूने सुरू असते. तर इथं म्हणजे इथपर्यंत पोचावं लागतं रूट पर्यंत. ओके, तर आतमध्ये तुम्ही इथं बघू शकता, इथं नर्व्स आहेत, पल्प आहे, पल्प हा लिव्हिंग सबस्टन्स असतो रूट मध्ये, पल्प, ब्लड वेसल्स अँड नर्व्स ह्या इकडे तुम्हाला दाताच्या आतल्या बाजूला रूटकडे जाताना दिसतील. ह्या नर्व्समुळेच आपल्याला थंड पदार्थ किंवा गरम पदार्थ यांच्या कळा किंवा याचं सेन्सेशन पोहोचवलं जातं. दिस इज इनफ फॉर नीट फॉर द अपकमिंग एनटीए एक्झाम. टंग आपल्याला माहितीच आहे, ह्याच्याशिवाय आपण छान छान गप्पा पण मारू शकत नाही, छान छान पदार्थांचा लॉकडाऊन मध्ये आस्वाद पण घेऊ शकत नाही. मग हिला असं फ्रीली मूव्ह करता आलं पाहिजे. हे फ्रीली मूव्ह करता येण्यासाठी याची रचना अशी आहे की इथं तुम्ही बघू शकता, इथं डायग्रामॅटिकली शो केलंय. आपण जीभ वरती केल्यानंतर एक कनेक्शन आपल्याला इथं दिसेल, दॅट इज लिंग्वल फ्रेन्युलम. इट कॅन ऑल्सो बी कॉल्ड एज अ फ्रेन्युलम. तर हा जो फ्रेन्युलम आहे याच्या थ्रू आपली जी जीभ आहे ती बकल कॅव्हिटीला अटॅच असते. हाही प्रश्न येतो की टंग बकल कॅव्हिटीला अटॅच कशाच्या थ्रू असते? आन्सर इज फ्रेन्युलम. ओके, आपल्याला माहिती आहे टंग इज अ मस्क्युलर रफली ट्रायंग्युलर ऑर्गन ऑफ द बॉडी. ह्या टंग वरती तुम्ही इथे बघा, डायग्राम थोडा विचित्र पण वाटू शकतात पण त्या कळण्यासाठी काढलेल्या आहेत. तर इथे जिभेवरती तुम्हाला दिसत असेल स्मॉल स्मॉल अपवर्ड प्रोजेक्शन्स आहेत बघा, जिथं पॉइंटर फिरतोय तिथे. तर हे जे प्रोजेक्शन्स आहेत यांना पॅपिले आपण म्हणतो. सम ऑफ दिस पॅपिले बियर टेस्ट बर्ड्स. इथे बघा, हे जे पॅपिले आहेत याला इथे खाली एक एक दोन ठिकाणी टेस्ट बर्ड दाखवलेली आहे पहा, हे खाली गेलेली दिसते. तर या टेस्ट बर्ड थ्रूच आपल्याला वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट समजत असते. याच्याबरोबर जे असोसिएटेड रिसेप्टर्स असतात त्यांना आपण गस्टेटरी रिसेप्टर्स असं म्हणतो. नीटला आपल्याला प्रश्न येऊ शकतो की ऑल पॅपिले बियर्स टेस्ट बर्ड? नो, इट इज इनकरेक्ट स्टेटमेंट. सी हिअर, सम ऑफ विच बियर टेस्ट बर्ड, म्हणजे सगळे पॅपिले टेस्ट बर्ड धारण करतात का? तर त्याचा आन्सर येईल नाही. ओके, एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे फॅरिंग्स. अगोदर हा बॉक्स वाचा, मग इकडे तुम्हाला समजावून सांगतो. इट इज अ कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. इसोफॅगस अँड ट्रॅकिया. ट्रॅकिया म्हणजेच मित्रांनो विंडपाईप ओपन्स इनटू द फॅरिंग्स. बघा, फॅरिंग्स बद्दल बोलतोय आपण. ग्लॉटिस काय? इट इज ओपनिंग ऑफ विंडपाईप. एपिग्लॉटिस काय आहे? कार्टिलॅजिनस फ्लॅप विच प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड इनटू ग्लॉटिस बाय क्लोजिंग इट ड्युरिंग स्वेलिंग. समजावून घेऊया. बघा, हा जो फॅरिंग्स आहे या डायग्रामच्या निमित्तानं फार व्यवस्थित हा फॅरिंग्स आपल्याला समजणार आहे. हे बघा, हा फॅरिंग्सचा लेबल आहे. तर हा जो पॉइंटर जिथे आहे त्या पोर्शनला आपण आता म्हणूया फॅरिंग्स. बघा, हा फॅरिंग्स आहे. मी एक त्या फॅरिंग्सच्या इथे जाऊन छोटासा गोल काढतो तिथे फक्त कळण्यासाठी. बघा, हा जो रिजन मला म्हणायचा आहे
हा सर्व रिजन जिथं आता मी सर्कल केला दॅट इज अ रिजन ऑफ फॅरिंग्स. मग हा जो फॅरिंग्स आहे त्याच्याकडे जरा लक्ष द्या. इकडे तुम्ही बघू शकता हा जो पोर्शन आहे ही नॅझल कॅव्हिटी बघा, ही जी आता फिरतीये ना इकडे ही रेष, याच्याकडे लक्ष द्या. इथून आपण श्वास घेतलेला आहे, एअर इन केलेली आहे, तर ही एअर तुम्ही बघाल तर ही एअर सुद्धा इकडच जाते, दिसतंय म्हणजे इथं या सर्कल मध्ये येऊन थांबली जरा वेळ, असं इमॅजिन करा तुम्ही एअर. ओके, आता इथे तुम्ही बघा या पोर्शन मधून इथून आपण जे खातोय ते पास होतंय इथे असं बघा. हा बोलच तुम्हाला दाखवला बघा निळ्या रंगामध्ये. बोलच काय असतो आपण पुढे समजूया. म्हणजे आता असं समजा की हा चावून चावून पुढच्या स्टेजला आलेला घास आहे ज्याच्यात सलायवरी अमायलेज किंवा सलायवरी ज्युसेस मिक्स झालेले आहेत. ओके, तर हा पण इथे आला. आता तुम्ही बघा त्या सर्कलमध्ये अगोदर एक गोष्ट आली होती, आपण असं सांगितलं दॅट इज एअर. आता दुसरी गोष्ट आली, आपण सांगितलं जो की एक बोलस आहे, अन्न पदार्थ आहे. हे असं इथे हे लीड असेल, स्वॅलविंग करताना ट्रॅकियाला बंद करतो, म्हणजे ग्लॉटिसला बंद करतो. ग्लॉटिसच्या वरती आहे म्हणून याला म्हटलंय इपी ग्लॉटिस. आय होप यू अंडरस्टँड. इसोफॅगस मधून बघा इथे असा बोलस फॉर्म मध्ये फूड जाताना दाखवलेलं आहे. इज अ नॅरो मस्क्युलर ट्यूब, 30 सेंटीमीटर लॉंग असते, खाली जाऊन ती स्टमक मध्ये ओपन होईल. इट पासेस थ्रू नेक, थोरॅक्स, डायफ्रॅगम. ओके, अत्यंत महत्वाचा पार्ट आपण आता इथं सुरू करतोय बघा. इसोफॅगस पर्यंत आपण अन्न पदार्थ पोचवला होता. ओके, तर इसोफॅगस बद्दल एक गोष्ट आत्ताच क्लिअर करा. इसोफॅगस डज नॉट सिक्रीट any digestive enzyme or any hormone which is important or which plays role in digestion. म्हणजे इसोफॅगस स्वतः कुठल्याही पद्धतीचं डायजेशन करण्यासाठी कुठलीही एन्झाईम किंवा हार्मोन किंवा केमिकल कसलंही डायजेशन ते करत नाही. क्लिअर आहे. आता इसोफॅगस मधून हा अन्न पदार्थ खाली जाणार आहे या स्टमक मध्ये, करेक्ट. तर या स्टमक मध्ये अन्न पदार्थ जाताना इथं आडवा बघा लाल रेषा तुम्हाला दिसतोय, दिस इज अ स्फिंक्टर हियर. ओके, आता इसोफॅगसचा हा खालचा पोर्शन आहे, वरचा पोर्शन इथं आपण दाखवलेला नाहीये. हा खालचा पोर्शन आहे म्हणून या स्फिंक्टरला लोअर इसोफॅजियल स्फिंक्टर सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर आपण एनसीआरटी मध्ये या स्फिंक्टरला गॅस्ट्रो इसोफॅजियल स्फिंक्टर असं म्हणतो, कारण गॅस्ट्रिक हा शब्द रिलेट करतो स्टमक बरोबर, आणि हा इसोफॅगस आणि स्टमक याच्यामधला स्फिंक्टर आहे म्हणून याला म्हणतात गॅस्ट्रो इसोफॅजियल स्फिंक्टर. त्याचबरोबर इथं हा जो पहिला पोर्शन आहे स्टमकचा, त्या पोर्शनला आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण म्हणतो कार्डियाक स्टमक. म्हणजे पहिलं जर स्टमक मध्ये काय असेल तर स्टमक मधला पहिला पोर्शन कार्डियाक स्टमक आहे, म्हणून दिस स्फिंक्टर इज ऑल्सो कॉल्ड एज कार्डियाक स्फिंक्टर. काय म्हणतो आपण याला मित्रांनो? कार्डियाक स्फिंक्टर. तर बघा 3 नावं आपल्याला समजली, गॅस्ट्रो इसोफॅजियल स्फिंक्टर, कार्डियाक स्फिंक्टर किंवा लोअर इसोफॅजियल स्फिंक्टर. मग बघा या कार्डियाक स्टमक मधून पुढे फूड फंडिक स्टमक मध्ये पास होईल, फंडिक स्टमक मधून ते पायलोरिक स्टमक मध्ये जाईल. म्हणजे कसा सिक्वेन्स आहे बघा हा.
बघा कार्डियाक कडून ते पुढे पुढे पास होणार आहे. हा जो पोर्शन आहे पुढे जसं रिसीव्ह होतं त्यानुसार हे एरोज आहेत. कार्डियाक मधून ते फंडिक रिजन मध्ये जाईल, स्टमकच्या फंडिक रिजन मध्ये जाईल आणि त्यानंतर ते पायलॉरिक स्टमक मध्ये एंट्री करेल. बघा आता जसं की कार्डियाक मध्ये येणारा हा स्फिंक्टर होता म्हणून याला म्हटलंय, कार्डियाक मध्ये फूड पास करणारा स्फिंक्टर होता म्हणून याला म्हटलंय कार्डियाक स्फिंक्टर. तसंच पायलॉरिक कडून म्हणजे थर्ड पोर्शन जो आहे इथं हा पायलॉरिक पोर्शन आहे. पायलॉरिक मधून फूड पास होताना, पायलॉरिक मधून फूड पास होताना जो स्फिंक्टर आहे त्याला म्हटलंय पायलॉरिक स्फिंक्टर. म्हणजे तुम्ही इथं एक गोष्ट समजावून घ्या की आपण असं लक्षात ठेवूया. बघा स्टमक मधला वरचा पोर्शन म्हणजे आपल्या हृदयाच्या बाजूला असं इमॅजिन करा, खालचा पोर्शन पायाच्या बाजूला असं इमॅजिन करा. हृदयाच्या बाजूला आहे म्हणून कार्डियाक स्टमक आणि कार्डियाकच्या बाजूचं स्फिंक्टर म्हणून कार्डियाक स्फिंक्टर. तसंच पायाच्या बाजूला आहे म्हणून पायलॉरिक स्फिंक्टर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता हे पेरिस्टाल्सिस काय आहे बघा. तर पेरिस्टाल्सिस मध्ये काय होणार आहे तर कंट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होणार आहे लॉन्जिट्युडिनल आणि सर्क्युलर मसल्स, ज्याच्यामुळे बोलस फॉर्म मध्ये जे फूड आले इथं बघा तुम्हाला दिसेल ते हळूहळू हळूहळू कुठं आले खाली आले. तर ते वरून खाली या एलिमेंटरी कॅनल मध्ये फूड खाली कशामुळे पास होता असा जर प्रश्न विचारला तर दॅट इज बिकॉज ऑफ द पेरिस्टाल्सिस. सी हियर the movement of food materials in the esophagus is affected by the wave-like contraction and relaxation of longitudinal and circular muscles of the esophagus is known as peristalsis. बघा पेरिस्टाल्सिस मध्ये कोणते मसल्स रोल प्ले करतात तर लॉन्जिट्युडिनल अँड सर्क्युलर मसल्स. स्टमक इथं परत आत्ताच मी खरं तर समजवलं पण इथं बघा इसोफॅगस, इसोफॅगस नंतर रिप्रेझेंटेशन जरी असं असलं तरी हा ऍक्च्युली फंडस पोर्शन हा या बाजूला असतो इकडे असा. त्यामुळे पहिल्यांदा फूड कशात पास होतं कार्डियाक मध्ये, मग फंडस मध्ये आणि मग पायलॉरिक मध्ये. ओके बघा लार्ज मस्क्युलर जे शेप्ड सॅक lying just below the diaphragm in the abdominal cavity. There are three major parts in the stomach, that is cardiac stomach, fundic stomach and pyloric stomach. आपल्याला माहिती स्टमक नंतर फूड कशात पास होणार आहे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. मग स्मॉल इंटेस्टाइन मध्ये एक्झॅक्ट कुठल्या पोर्शन मध्ये तर पहिल्या पोर्शन मध्ये. म्हणजे बघा स्टमकचा शेवटचा पोर्शन ओपन होईल ला स्मॉल इंटेस्टाइनच्या फर्स्ट पोर्शन मध्ये. सो ते कशा थ्रू होईल आत्ताच आपण बघितलं होतं. हा जो शेवटचा पोर्शन आहे तो पायलॉरिक स्टमक आहे म्हणजे हा स्फिंक्टर कुठला असणार पायलॉरिक स्फिंक्टर असणार. So the opening of the stomach into the duodenum is guarded by pyloric sphincter, which controls the flow of food to the intestine. बघा जे फूड समजावून घ्या, जे फूड आपण च्यू केलं ज्याच्यात सलाइवा मिक्स झाली आणि इसोफॅगस मध्ये आपण स्वॅलो करून पाठवलं दॅट दॅट काय म्हणूया आपण दॅट स्टेज ऑफ द फूड इज कॉल्ड द बोलस. But now the food form which is we are passing from stomach to the small intestine is called as chyme, CHYME, chyme. लक्षात ठेवा स्टमक मध्ये एम आहे, चाइम मध्ये सुद्धा एम आहे, याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. स्मॉल इंटेस्टाइन हायली कॉइल्ड आहे, नॅरो ट्यूब आहे. याला स्मॉल म्हणतात ते त्याच्या डायमीटर वरून, त्याच्या लांबीवरून नाही, हे लक्षात ठेवा. त्याची लांबी जास्त असते उलट स्मॉल म्हणतात ते त्याच्या डायमीटर वरून. 2.5 सेंटीमीटरचा डायमीटर आहे. 3 पोर्शन मध्ये स्मॉल इंटेस्टाइन डिवाइड झालेला असतं, डुओडेनम, जेजुनम अँड इलेयम. सो ही स्लाइड फार महत्वाची आहे, लक्षात ठेवा. एकच मिनिट. Okay, so please begin. फेंट गुलाबी कलरचा आहे. तर
हा जो यू शेप तुम्हाला पोर्शन दिसतोय, दिस इज नथिंग बट द फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन दॅट इज डुओडेनम. बघा, फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन अँड इट इज यू शेप्ड, रिसिव्ह फूड फ्रॉम विच स्टमक. बघा, स्टमकचा शेवटचा पोर्शन काय आहे? पायलॉरिक स्टमक. मग त्याच्यातून तो रिसिव्ह करेल ना. कुठला स्फिंक्टर असेल? पायलॉरिक स्फिंक्टर असेल. इथे एक बघा वाक्य दिले, फार महत्वाचं वाक्य आहे ते. इट रिसिव्ह हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. आता हिपॅटो म्हणजे लिव्हर कडून येणार आहे आणि पॅनक्रियाटिक म्हणजे पॅनक्रियाज कडून येणार आहे. जर असं समजावून घे. इथं तुम्ही बघाल, ऍक्च्युली डायग्राम मध्ये लिव्हर काढलेलं नाहीये म्हणून मी इथं फक्त असं दाखवतो तुम्हाला. सपोज दिस पोर्शन इज अ लिव्हर पोर्शन. ओके, बघा हा जो तुम्हाला पोर्शन दिसतोय दिस इज गॉल ब्लॅडर, आणि हा जो सर्कल मी केलाय दिस इज अ यू शुड कन्सिडर दिस एज अ लिव्हर. तर लिव्हर कडून इथे ज्या डक्ट्स येतात दिस आर हिपॅटिक डक्ट्स, आणि इथे तुम्हाला माहिती गॉल ब्लॅडर मध्ये लिव्हरचंच सिक्रेशन असतं बाईल, जे इथं कॉन्सन्ट्रेट केलं जातं. बऱ्याच पटींना त्याला कॉन्सन्ट्रेशन करण्याचं काम हे गॉल ब्लॅडर मध्ये केलं जातं. नुसतं स्टोअर केलं जातं असं नाही, तर ते कॉन्सन्ट्रेट केलं जातं. त्याच्यात बाईल पिगमेंट्स, बाईल सॉल्ट्स, अशा बाईल ज्यूस हे सगळं इथं असणार आहे. तर ते कॉन्सन्ट्रेट करण्याचं काम आणि स्टोअर करण्याचं काम कुठं केलं जातं? गॉल ब्लॅडर मध्ये केलं जातं. बघा, गॉल ब्लॅडरची ही जी डक्ट तुम्हाला दिसतीये, दिस डक्ट इज कॉल्ड ॲज सिस्टिक डक्ट. त्याला काय म्हणतात? सिस्टिक डक्ट असं म्हणतात. तुम्हाला हा प्रश्न येतो, डक्ट ऑफ गॉल ब्लॅडर इज कॉल्ड ॲज, द आन्सर इज सिस्टिक डक्ट. तुम्ही बघाल तर ही सिस्टिक डक्ट आणि ही हिपॅटिक डक्ट या एकत्र येऊन ही डक्ट तयार झाली खालची, त्याला म्हणतात कॉमन बाईल डक्ट. काय म्हणतात? कॉमन बाईल डक्ट. आता जशी ही कॉमन बाईल डक्ट आहे, तशी ही जी तुम्हाला लीफ लाईक ग्लँड दिसते, दिस इज पॅनक्रियाटिक ग्लँड. ओके, तर पॅनक्रियाच्या बघा ह्या ज्या ग्लँड येतात, ही पॅनक्रियाटिक ग्लँड आहे. तर पॅनक्रियाटिक ग्लँड आणि ही वरून आलेली आत्ताची कॉमन बाईल ग्लँड, हे इथं फ्यूज झालेले आहेत बघा, जिथं पॉइंटर ठेवलाय हे बघा, इथं तुम्ही बघू शकता, गोल गोल करून दाखवतो मी तुम्हाला, दिसतंय. तर हा जो पोर्शन आहे इथे ही लिव्हर कडून येणारी म्हणून हिपॅटो, पॅनक्रिया कडून येणारी म्हणून पॅनक्रियाटिक, अशी एकत्र ही जी डक्ट बनली आहे हिला म्हणतात हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. आणि ही हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट आता स्वतःचे सिक्रेशन्स इथं डुओडेनम मध्ये पोर करेल. सो देयर विल बी द क्वेश्चन that common bile duct opens individually or along with pancreatic duct. The answer is along with pancreatic duct. म्हणजे पॅनक्रियाटिक डक्ट असू द्या किंवा कॉमन बाईल डक्ट असू द्या, त्यांच्यापैकी कुणीही एकटी स्वतःचं सिक्रेशन किंवा एकटी ओपन होत नाही. दे कम असोसिएट, दे फॉर्म द डक्ट कॉल्ड ॲज hepatopancreatic duct and they pour their secretions in the duodenum by the regulation of sphincter of Oddi. हे सिक्रेशन इथं रेग्युलेट करण्यासाठी जो स्फिंक्टर आहे दॅट इज कॉल्ड ॲज स्फिंक्टर ऑफ ऑडी. लक्षात घ्या. विल मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. एमसीक्यू आहे बघा. ऑर्गन दॅट, पटकन उत्तर पाहिजे मला चार्ट मध्ये, पटकन एका सेकंद. ऑर्गन दॅट प्रोड्युसेस बाईल इज, पटकन उत्तर द्या. खूप लोकांनी उत्तर दिलंय. सी सी सी, कुणीतरी मध्येच बी उत्तर दिलंय. बी प्रचंड चुकीचं उत्तर आहे. येस, मी पटकन उत्तर द्या हे याच्यासाठी म्हटलं होतं की खूप जण पटकन उत्तर देताना तिथे गडबड करतात. तर लिव्हर इज द करेक्ट आन्सर. याच्यात जर अजून एक ऑप्शन असता, मी इथे ऑप्शन देतो बघा तुम्हाला. असं पकडा की या इसोफॅगसच्या ऐवजी एक ऑप्शन देतो मी तुम्हाला. बोला, गॉल ब्लॅडर ऑप्शन देतो. चला आता उत्तर बोला.
बघा मी हा ऑप्शन दिल्यानंतर जवळपास 50% लोकांनी हा ऑप्शन चूज केला. खर तर सी इज द ओनली करेक्ट आन्सर. Organ that produces bile is always liver. Organ that concentrate and store the bile is gallbladder. क्लिअर झाले का बाळांनो? डोंट कन्फ्युज इन इट. तयार कोण करतं आणि स्टोअर कोण करतं याच्यात कन्फ्युज होऊ नका. So answer this question also. Sphincter of Oddi regulates opening of. Yes, correct answer. All students are giving correct answer. हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. काही जणांनी बघा 1 and 3 उत्तर दिले, तसं करू नका. कॉमन बाईल डक्टला एकटीला स्फिंक्टरच नसतो, त्यामुळे उत्तर फक्त सी येणार आहे मित्रांनो. हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. कॉमन बाईल डक्ट एकटी ओपनच होत नाही, स्फिंक्टर नसतो म्हणण्यापेक्षा ती एकटी ओपनच होत नाही, त्यामुळं उत्तर येणार आहे तुमचं हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. हे लक्षात घ्या. सो डुओडेनम आपण समजावून घेतला. डुओडेनम नंतर पुढचा जो पोर्शन आहे दॅट इज अ जेजुनम. जेजुनम हे कॉइल्ड आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते लॉंगर आहे. इट इज प्रेझेंट इन बिटवीन डुओडेनम अँड इलेयम. आपल्याला माहिती आहे 3 पोर्शन आहेत, पहिला दुसरा तिसरा. पहिला पोर्शन आहे डुओडेनम, दुसरा पोर्शन आहे जेजुनम आणि तिसरा पोर्शन आहे इलेयम. म्हणजे जेजुनम कुठं असणार? पहिल्याच्या आणि तिसऱ्याच्या मध्ये, म्हणजे डुओडेनम आणि इलेयमच्या मध्ये. So now we will understand about the ileum. Ileum is highly coiled third portion of small intestine present between jejunum. बघा त्याच्या अगोदर आता 1 नंबरला होतं काय? डुओडेनम, 2 नंबरला जेजुनम, 3 नंबरला इलेयम. म्हणजे इलेयमच्या आधीची गोष्ट जेजुनम आणि इलेयमच्या नंतर सुरू होतं लार्ज इंटेस्टाईन. मग लार्ज इंटेस्टाईन मधला पहिला पोर्शन हा काय असतो? तर सीकम. म्हणून आपण असं म्हटलंय की इलेयम इज प्रेझेंट बिटवीन जेजुनम अँड सीकम. म्हणजेच इट इज प्रेझेंट बिटवीन or it is the end part of small intestine connect to the first part of large intestine, असं आपण म्हणू शकतो. समजतंय बाळांनो? शिकवलेलं समजत असेल तर जरा एकदा येस किंवा नो असं जरा रिप्लाय करा बरं बाळांनो चॅट मध्ये. एकशे 125 लोक आहेत. हा, 99 लोकांना समजतंय का? अच्छा, म्हणजे वरच्या 25, 23, 24 लोकांना समजत नाही. आवाज येतोय? अच्छा, हात वर करून काही जणांनी समजते असं सांगितलंय. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. व्हेरी गुड. चला तर मग सर्वांना समजतंय, आपण याच स्पेसनं पुढे जाऊया. तुम्ही इथं बघा जिकडे पॉइंटर आहे, हा जो पोर्शन इथे येताना आपण दाखवलाय, दिस द टर्मिनल इलेयम. म्हणजे इलेयम इथे कनेक्ट होतोय. कशाबरोबर कनेक्ट करतोय बघा, तर तो सीकम बरोबर कनेक्ट करतोय. हा जो पोर्शन आहे हे बघा इथे हे कनेक्शन आहे, तर हे सीकम आहे लक्षात ठेवा. आणि सीकमचं जे तुम्हाला माहिती एक प्रोजेक्शन आहे दॅट इज नथिंग बट वर्मीफॉर्म अपेंडिक्स. दिस वन इज द अपेंडिक्स हियर. ओके, तर आता बघा इथून लेम मधून हे फूड कशात येणार आहे? सीकम मध्ये येणार आहे. हे फूड पुन्हा माघारी जाऊ नये याच्यासाठी एक स्फिंक्टर असतो ज्याला म्हणतात इलिओसिकल स्फिंक्टर, विच प्रिव्हेंट्स द बॅकफ्लो ऑफ फूड फ्रॉम सीकम टू द इलेयम. कळतंय? प्रोसेस कशी असली पाहिजे? इलेयम टू सीकम. मग ते रिव्हर्स होऊ नये, ते फूड बॅकफ्लो होऊ नये म्हणून इथे स्फिंक्टर असतो. दॅट स्फिंक्टर इज कॉल्ड ॲज इलिओसिकल स्फिंक्टर. Okay, now we will start large intestine. So large intestine मगाशी आपण बघितलं होतं की हा जो असा
कोलॉन आहे ना, हे तीन तीन पोर्शन कोलॉनचे आहेत बघा. हा असेंडिंग कोलॉन, हा ट्रान्सव्हर्स कोलॉन आणि हा खाली येतोय तो डिसेंडिंग कोलॉन. ओके. आता सुरुवातीला इथं असेल दॅट इज अ सिकम. बघा हे 1.5 मीटर लॉंग आहे, डिफरन्शिएट इंटू 3 स्ट्रक्चर्स. पहिला आहे सिकम, इथं तुम्हाला दोऱ्यासारखं दिसते बघा इथे. सो इथं पोर्शन आहे दोऱ्या, हे अपेंडिक्स टाईप आहे. इथे बघा सिकम दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर हा असेंडिंग कोलॉन, नंतर हा ट्रान्सव्हर्स कोलॉन, हा डिसेंडिंग कोलॉन, इथे सिग्मॉइड कोलॉन आणि इथे हे रेक्टम आणि जे ओपनिंग असेल इथे दॅट इज द ऍनस. परंतु लार्ज इंटेस्टाईन मध्ये ऍनस येतं का? तर नाही. फार बारकावा गरजेचा आहे बघा. स्लिप ऑफ टंग. लार्ज इंटेस्टाईन मध्ये जर कुठले 3 पार्ट आहेत असं आपल्याला विचारलं तर त्याच्यामध्ये फक्त सिकम, कोलॉन आणि रेक्टम हे तुम्ही लक्षात ठेवा. सिकम, कोलॉन आणि रेक्टम. आणि कोलॉन मध्ये 3 भाग आहेत, असेंडिंग कोलॉन, ट्रान्सव्हर्स कोलॉन अँड डिसेंडिंग कोलॉन. MCQ उत्तर द्या. Which one of the following is not part of the large intestine? बघा सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, पण काही जण ऍक्च्युली रेक्टम पण म्हणतायत. हे लक्षात घ्या, आपण अगोदरच्या स्लाइडवर बघितलं इथे सिकम, कोलॉन अँड रेक्टम आर द 3 पार्ट्स ऑफ लार्ज इंटेस्टाईन. मग एकच तर पोर्शन आहे ना मित्रांनो, दॅट इज अ डुओडेनम विच इज अ पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. मग याचं उत्तर येणार डी. हे लक्षात घ्या. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाईन? दॅट इज डुओडेनम. आता त्याच्यातला एक एक पोर्शन आपण बघतोय. सिकम बघा इथं सर्कल केलेला पोर्शन आहे सिकम आणि त्याला इथे तुम्हाला प्रोजेक्शन दिसते पुढे. दॅट इज नथिंग बट अपेंडिक्स. हे असेंडिंग कोलॉन, हे ट्रान्सव्हर्स कोलॉन, हे डिसेंडिंग कोलॉन, इथं सिग्मॉइड कोलॉन, हे रेक्टम, हे इथपर्यंत आहे लार्ज इंटेस्टाईन. बघा सिकम इज अ स्मॉल ब्लाइंड सॅक at the junction of small intestine and large intestine, plays no role in nutrient absorption. बघा सिकम कुठल्याही पद्धतीचं न्यूट्रिएंट, बघा लार्ज इंटेस्टाईन पाणी, ड्रग्ज हे ऍब्सॉर्ब करू तरी शकतो, पण त्याच्यात जर सिकम बद्दल प्रश्न असेल तर सिकम डज नॉट प्ले रोल इन न्यूट्रिएंट ऍब्सॉर्प्शन. हे लक्षात ठेवा. आता आपल्याला हा सुद्धा प्रश्न येतो, नीट लक्षात द्यायचा आहे की जे सिम्बायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते कोण साठवतं किंवा धारण करतं? तर अपेंडिक्स उत्तर लिहायचं नाही, उत्तर नीट लिहायचं सिकम. लक्षात घ्या. इट होस्ट सम सिम्बायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम. सिकमला जे पुढं आउटग्रोथ आहे दॅट इज कॉल्ड ॲज अपेंडिक्स. यू नो दिस इज वेस्टिजियल पोर्शन इन ह्युमन बिईंग्स. याचा उपयोग कुठे होता आपल्याला माहिती, रुमिनंट्स मध्ये. ह्याच्यात जे सिम्बायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम असतील हे सेल्युलेज एन्झाईम तयार करण्याची मदत त्या रुमिनंट्सला करतात, म्हणून सेल्युलोजचं डायजेशन सुरू होतं आणि त्याच्या बदल्यात ॲनिमल्स त्या बॅक्टेरियाना राहण्याची संधी देतात. असं हे जे असोसिएशन याच्यामध्ये दोघांचं बेनिफिट आहे, म्हणून त्याला सिम्बायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा सिम्बायोटिक असोसिएशन म्हटलं जातं. आपल्याकडे त्याचा काहीही उपयोग नाहीये. Which of the following is a vestigial organ? Answer is appendix. कोलॉन आपण डिटेल मध्ये बघितलं बघा. सिकम, असेंडिंग कोलॉन, ट्रान्सव्हर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, सिग्मॉइड कोलॉन अँड देन रेक्टम. हे सगळं कोलॉनचे स्ट्रक्चर. कोलॉन फक्त येणार डिसेंडिंग कोलॉन पर्यंत आणि तिथून पुढे हा जो जर आपण याच्यात सिकम पण पकडलं, रेक्टम पण सिकम पण पकडलं आणि रेक्टम पण पकडलं तर दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ नॉट ओनली कोलॉन, दिस इज स्ट्रक्चर ऑफ होल लार्ज इंटेस्टाईन. रेक्टमचं काम आहे टेम्पररी स्टोरेज ऑफ फिशेस अँड रेक्टम ओपन्स आउट बाय ॲनस.
आता आपण हिस्टॉलॉजी सुरू करतोय, म्हणजे टिश्यूज सुरू करतोय, जो डायजेशनचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आतापर्यंत आपण एलिमेंटरी कॅनलचं जनरल ओव्हरव्ह्यू बघितला. आता आपण चालू करतोय त्याच्यातल्या लेयर्स. तर बघा, मुद्दाम इथं मी तुम्हाला दाखवलंय, माउथ आहे, बकल कॅव्हिटी आहे, इथून इसोफॅगस सुरू होणार आहे. जिथून पिवळ्या रंगाचा हायलाइट आहे तिथल्या पोर्शन पासून इसोफॅगस सुरू होणार आहे. तर इसोफॅगस पासूनच या 4 लेयर सुरू होतात. म्हणजे त्या काही माउथ पासून ऍनस पर्यंत नसतात, हे लक्षात घ्या. त्या इसोफॅगस पासून सुरू होते. ओके, इसोफॅगस पासून सुरू होतील, हे आता लक्षात असू देत. मग त्याच्यातली सर्वात आतली जी लेयर आहे इथे, दिस इज कॉल्ड म्युकोसा. आतून बाहेर 2 नंबरची आहे ती सबम्युकोसा, 3 नंबरची मस्क्युलारिस आणि 4 नंबरची आतून बाहेरची आहे ती सेरोसा. बघा परत सांगतो, म्युकोसा, सबम्युकोसा, मस्क्युलारिस आणि सेरोसा, आतून बाहेर. जर तुम्हाला बाहेरून आत विचारलं तर काय असणार? सेरोसा, मस्क्युलारिस, सबम्युकोसा आणि म्युकोसा. नाउ लिसन द क्वेश्चन केअरफुली. If one person is admitted because of stomach problem and there is a need of stomach surgery, so which layer surgeon will first cut? सर्जन पहिल्यांदा कोणती लेयर कट करेल? दॅट इज माय क्वेश्चन. And this is very very perfect answer I got here. सेरोसा. अगदी बरोबर आहे. स्टमक कट करायचं तर वरूनच करायला लागणार ना, का डॉक्टर इन्स्ट्रुमेंट आत घालून आतल्या बाजून थोडीच कट करणार आहेत. तर ते वरून कट केलं जाईल, त्यामुळे वरून पहिली लेयर कोणती आहे? सेरोसा. त्यामुळे पहिली लेयर कट कुठली होईल? तर सेरोसा होईल. व्हेरी गुड आन्सर, व्हेरी गुड आन्सर. बघा, या ज्या लेयर आहेत ह्या जरी कॉमन लेयर असल्या एलिमेंटरी कॅनलच्या सगळ्या भागांकडे, म्हणजे इसोफॅगस पासून सुरू केलं, स्टमक मध्ये असतील, डुओडेनम मध्ये असतील, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये असतील, लार्ज इंटेस्टाइन मध्ये असतील, सगळीकडे ह्या 4 लेयर आहेत. बट ऑल दीज लेयर्स आर एक्झॅक्टली सेम at everywhere? No, they are not same everywhere. They have certain modifications, and one of the modification here in the stomach, that is they are having infoldings to the mucosa. बघा, ही जी इथे हायलाइट केलेली लेयर आहे ती मुळातच म्युकोसा लेयर आहे. ही जी म्युकोसा लेयर आहे, ह्या म्युकोसा मध्ये इथे मॉडिफिकेशन आहे स्टमक मध्ये. तुम्हाला इथे दिसत असेल असे फोल्डिंग आहेत पहा. या फोल्डिंगला इथे काय म्हणतात? रुगे असं म्हणतात. ओके, आता बघा, म्युकोसालाच स्मॉल इंटेस्टाइन मध्ये सुद्धा असे इनफोल्डिंग्स आहेत. येस, प्रोजेक्शन्स आहेत, त्यांना तिथे म्हणतात विलाय. म्हणजे स्टमक मध्ये जर इनफोल्डिंग्स असतील तर दॅट इज कॉल्ड एज अ रुगे, आणि स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जर फोल्डिंग्स असतील तर दॅट इज कॉल्ड एज विलाय. बोथ आर द मॉडिफिकेशन्स ऑफ ऑप्शन ए म्युकोसा, ऑप्शन बी सबम्युकोसा, option C muscularis, and option D serosa. So these all are the all means rugae and villi are the modifications of mucosa. Very good, correct answer. We will move to the next slide. बघा, तेच एनसीईआरटीतली डायग्राम तुम्हाला समजण्याच्या दृष्टीने इथे टाकलेली आहे पहा. तुम्ही बघू शकता, आउटर मोस्ट लेयर इथे दाखवली आहे, दॅट इज हायलायटर. इथं काहीतरी टेक्निकल एरर असल्यामुळे दिसत नाहीये. बघा, तुम्ही इथं बघू शकता, इथे आउटर लेयर दाखवली आहे. दिस इज द आउटर लेयर हियर, दिस इज द सेरोसा. त्याच्या आतमध्ये तुम्ही जर जाल तर दिस इज मस्क्युलारिस. मस्क्युलारिसच्या आतमध्ये तुम्ही जाल तर दिस इज सबम्युकोसा, आणि त्याच्या पण आतमध्ये गेलो आपण तर दॅट इज म्युकोसा. एक प्रश्न तुम्हाला इथे खूपदा विचारला जातो, इनर सर्क्युलर अँड आउटर लॉन्जिट्युडिनल मसल्स
हे इनर आउटर देणार नाही, त्याच्यात फक्त सांगतील सर्क्युलर अँड लॉन्जिट्युडिनल मसल्स आर फाउंड इन विच लेअर. आन्सर इज मस्क्युलॅरिस. आणि हे लक्षात ठेवा, ते स्मूथ मसल्स आहेत आणि तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असायला हवं की स्मूथ मसल्स आर इनव्हॉलंटरी मसल्स. स्मूथ मसल्स आर इनव्हॉलंटरी मसल. म्हणून तर आपण जेवण केल्यानंतर त्याच्या डायजेशन मध्ये ज्या काही इथं पेरिस्टाल्टिक मुवमेंट व्हायला हव्यात त्याच्याकडे आपल्याला लक्ष नाही दिलं तरी त्यांचं काम चालू राहतं, बिकॉज दिस आर प्लेइंग इनव्हॉलंटरी रोल्स हिअर बिकॉज ऑफ दिस स्मूथ मसल. तर त्याच्यात आतले कुठले आणि बाहेरचे कुठले हाही प्रश्न येऊ शकतो. सो इनर सर्क्युलर अँड आउटर लॉन्जिट्युडिनल हेही लक्षात ठेवा. सो सगळ्यात आतली कुठली आपली म्युकोसा, देन बाहेर आहे सबोम्युकोसा, देन मस्क्युलॅरिस अँड देन सेरोसा. सो रुगे जे असतात बाळांनो बघा, आता तुम्ही जरा हे जर स्ट्रक्चर बघितलं इथे हायलाइट होतं ते, तर दॅट इज म्युकोजल लेअर फॉर्म्स इरेग्युलर फोल्ड इन द स्टमक कॉल्ड ॲज रुगे. तर हे जे रुगे असतात, जर असं इमॅजिन करा बरं, एम्प्टी स्टमक इमॅजिन करा, आतल्या बाजून तुम्ही स्टमक बघा, अजिबात फुल नाहीये, रिलॅक्स्ड कंडिशन मध्ये आहे. रिलॅक्स आपण बघितलं रुगे कुठे आहेत, स्टमक मध्ये. तसे म्युकोसाच्या स्मॉल इंटेस्टाईन मधल्या फोल्डला आपण काय म्हणतो, विलाय असं म्हणतो. तर तुम्ही बघा, हा एक विलाय आहे, हा दुसरा विलाय, हा तिसरा विलाय. पण एक सिंगल जो असतो त्याला विलाय न म्हणता त्याला विलस आपण म्हणतो. प्लुरल हे सगळे मिळून विलाय झाले. एक विलस मी पुढे व्यवस्थित समजवलेलं बघा इथे. सो म्युकोजल लेअरचं हे मॉडिफिकेशन आहे, फिंगर लाईक आहे आपल्याला माहिती आहे. तर इथं तुम्ही बघा, तर तुम्हाला ब्लड वेसल दिसतील, आतमध्ये पिंक कलर मध्ये एक लॅक्टिल पण दिसेल. लॅक्टिक इज नथिंग बट लिम्फॅटिक वेसल, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर दिस इज अ सिंगल स्ट्रक्चर ऑफ विलस. हे जे कडेला तुम्हाला ब्रश बॉर्डर सारखं दिसते बघा, हे असं बघा. समजा हे एक विलस आहे, तर याच्यावरती इथे असे खूप सारे अजून प्रोजेक्शन असतील बारीक सारीक, आणि ह्या पोर्शनला आपण काय म्हणतो, मायक्रोविलाय. म्हणजे आत हा जो दाखवतोय हा पोर्शन जो आतला आहे, आतला म्हणजे हा एकदम आतला नव्हे, हा पोर्शन हा जो काढलेला आहे दिस विलाय. ओके. आणि त्याच्या वरती हे जे आहे ज्याच्यामुळे त्याला ब्रश बॉर्डर अपीअरन्स आला, दीज आर कॉल्ड ॲज, जे इथे आहेत पहा हे, दीज आर कॉल्ड ॲज मायक्रोविलाय. जर आपल्याला प्रश्न आला की ब्रश बॉर्डर अपीअरन्स कशामुळे आला, तर तो कशामुळे आला मित्रांनो, मायक्रोविलाय मुळे आलेला आहे. बघा इथं सेपरेट आहे, मी हाताने काढून दाखवलंय. हा आतमध्ये तो विलस आहे आणि त्याच्यात जे छोटे छोटे तुम्हाला दिसतात प्रोजेक्शन हे असे आउटग्रोथ, दॅट इज मायक्रोविलाय. So this is all about alimentary canal. Now we will move to the digestive glands. Okay. So digestive glands आपण कुठल्या कुठल्या बघणार आहोत, तर सलायवरी ग्लँड इथे तुम्हाला दिसतात बघा, कानाच्या पुढे, जिभेच्या खाली आणि इथे मॅन्डिबलच्या इथं खाली, तिथं 3 ग्लँड दिसत आहेत, पेअर्स आहेत त्या, दॅट आर सलायवरी ग्लँड्स. हे तुम्हाला दिसते दिस इज पॅनक्रियाटिक ग्लँड, इथे तुम्हाला दिसते दिस इज लिव्हर, इथे तुम्हाला दिसते दिस इज गॅस्ट्रिक ग्लँड, आणि इथं जे आहे दिस इज इंटेस्टायनल ग्लँड. ओके. सलायवरी ग्लँड्स लोकेशन बघा, कानाच्या खाली, इथं गालामध्ये एक आहे, इथे जिभेच्या खाली आहे, आणि इथे मॅन्डिबलच्या खाली आहे. आता कानाच्या पुढच्या ज्या असतात त्यांना आपण म्हणतो पॅरोटिड ग्लँड. जिभेच्या खाली असतात बिलो द टंग, दीज आर कॉल्ड एज सबलिंग्युअल,
आणि मॅन्डिबलच्या खाली असतात. दिस आर कॉल्ड सब मॅन्डिबुलर और सब मॅक्सिलरी. सो ही नावं लक्षात ठेवा. सलायव्हरी ग्लँड, सबलिंग्वल, सब मॅक्सिलरी आणि पॅरोटिड. हे एनसीआरटीत नाहीये हा बॉक्स, परंतु याच्यावर एखाद दुसरा प्रश्न आलेला मी पाहिलाय, त्याच्यामुळे हा पार्ट आपण इथं कव्हर करतोय. बघा स्मॉलेस्ट कुठली ग्लँड आहे तर दॅट इज म्हणजे सलायव्हरी मध्ये स्मॉलेस्ट कुठली आहे? सबलिंग्वल आहे. दॅट इज प्रेझेंट फाउंड बिलो द टंग. सब मॅक्सिलरी और सब मॅन्डिबुलर फाउंड बिलो द लोअर जॉ. पॅरोटिड ग्लँड लार्जेस्ट आहे, कुठं असते? गालामध्ये असते, किंवा जर स्ट्रक्चर बघितलं तर लोकेशन बघितलं तर ते कानाच्या खाली बिलो द इयर असते. प्रत्येकाच्या डक्टचं नाव आपल्या लक्षात असणं महत्वाचं आहे. आता जसं की याला डक्ट आहे त्याचा अर्थ ही एक्झोक्रायनल ग्लँड आहे हे आपल्याला माहितीच आहे. सो सबलिंग्वल जी ग्लँड आहे त्याची जी डक्ट आहे दॅट इज डक्ट ऑफ रिव्हिनस. सब मॅक्सिलरी किंवा सब मॅन्डिबुलरची डक्ट आहे वार्टन्स डक्ट. पॅरोटिड ग्लँडची डक्ट आहे स्टेन्सन्स डक्ट. या सगळ्या डक्ट आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत. आपली जेव्हा ऍक्च्युअल क्लासरूम लेक्चर सुरू होतील तेव्हा याच्या ट्रिक्स तुम्हाला एंडला मी देतच असतो. सो लिव्हर इज लार्जेस्ट ग्लँड इन द ह्युमन बॉडी. 1.25 किलो ते 1.5 किलो इथं वजन असतं. बायलोबड आहे आणि बाईल सिक्रेट करते. हे बघा, हे एक जे तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलंय हे पूर्ण दिस इज हिपॅटिक लोब्यूल. सी, जर तुम्हाला प्रश्न आला की लिव्हरचे फंक्शनल युनिट कोण, तर त्याचं उत्तर हिपॅटिक लोब्यूल. हे जे हिपॅटिक लोब्यूल्स असतात हे खूप साऱ्या हिपॅटिक सेल्स न बनलेले असतात. लक्षात घ्या, खूप साऱ्या हिपॅटिक सेल्स न बनलेले असतात. लोब्यूल इज फॉर्म्ड ऑफ न्यूमरस हिपॅटिक सेल्स, आणि त्या ज्या हिपॅटिक सेल्स आहेत त्या सिक्रेट करतील बाईल. आता हे जे प्रत्येक लोब्यूल आहे याच्यावरती एक कव्हरिंग असेल कनेक्टिव्ह टिश्यूचं, शीट असेल. दॅट शीट इज कॉल्ड ॲज ग्लिसन्स कॅप्सूल. हे बघा, हे पूर्ण वाचा. Each lobe is separated into numerous tiny hepatic lobules which are the functional units. म्हणजे hepatic lobules काय आहेत? फंक्शनल युनिट आहेत. बघा, hepatic cell फंक्शनल युनिट नाही, hepatic lobules फंक्शनल युनिट आहेत. डोंट कन्फ्यूज इट. A lobule is formed of so many hepatic cells and bile is secreted by that hepatic cells. Each cell नाही, each lobule. आता बघा, each cell नाही, each lobule is covered by sheath called as Gleason's capsule. गॉल ब्लॅडरचं काम आपल्याला माहितीच आहे. हे लिव्हर इकडे हिरव्या पाऊच मध्ये तुम्हाला गॉल ब्लॅडर दिसते. सो तुम्ही इथे बघू शकता, बाईल इज स्टोर्ड अँड कन्सन्ट्रेटेड इन अ थिन मस्क्युलर सॅक कॉल्ड ॲज गॉल ब्लॅडर. कॅपॅसिटी किती ते स्टोअर करण्याची? 40 ते 60 ml आहे. फेल्स मध्ये, हॉर्सेस मध्ये आणि रॅट्स मध्ये गॉल ब्लॅडर ऍबसेंट असतं. मग त्याची ती फंक्शन्स कशी होतात काय ते त्या ऍनिमल्स मध्ये जर आपल्याला अभ्यासाला खरं तर नाही येत ह्या गोष्टी, एक्स्ट्रा लेक्चर्स मध्ये आपल्याला हवं असेल तर आपण हे कव्हर करू शकतो. आता बघा, या लिव्हर मध्ये जे बाईल तयार होतात त्याचं कारण काय? आपल्याला सर्वांना माहिती आहे की लिव्हर मध्ये एका प्रकारचे विशिष्ट सेल असतात, कुफर सेल. या ज्या कुफर सेल्स आहेत यांचं नेचर जरा कुणाला माहिती असेल तर मला जरा चार्ट करून सांगा बरं. विच टाइप ऑफ दिस सेल्स आर कुफर सेल? विच टाइप ऑफ दिस सेल्स आर? व्हेरी गुड. Phagocytic, yes, they kills the RBC because of phagocytic nature. Very good. Lots of students are answering correctly. तर बघा, या phagocytic सेल असतात. Because of that there will be the breakdown of RBC. Yes. आता ब्रेकडाऊन ऑफ RBC झाल्यामुळं काय होणार मला सांगा जरा. ब्रेकडाऊन ऑफ RBC झाल्यामुळं त्याच्याबरोबर काय होईल? अल्टिमेटली ब्रेकडाऊन ऑफ
हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन जर तुटला मित्रांनो तर दोन पिगमेंट तयार होतात, बायल्युरिबिन आणि बायलिवर्दिन. त्या पिवळा रंग प्राप्त करतील. ते सगळं ठीक आहे, पण याचे सिम्पटम काय असतील मला सांगा जरा. जर हे नॉर्मली होत असेल तर दॅट इज ओके, बट जर ॲबनॉर्मली असं होत असेल, जास्त प्रमाणात आरबीसी डिस्ट्रक्ट होत असतील, तर तुम्ही सांगू शकता की जास्तीत जास्त हिमोग्लोबिन तुटतील. जास्तीत जास्त हिमोग्लोबिन तुटले तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होईल. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली तर ऑक्सिडेशनचा रेट कमी होईल, म्हणजे ग्लुकोज ऑक्सिडेशनचा रेट कमी होईल, एनर्जी प्रोडक्शन कमी होईल, थकवा येईल, बॉडीत बाईल रुबिन आणि बायलिवर्दिनचं प्रमाण वाढेल, आपल्या बॉडीवरती, स्किनवरती, नेल्स वरती आपल्याला माहिती आहे पिवळ्या रंगाचा थर येईल. अँड दॅट ऑल आर द सिम्पटम्स ऑफ जॉन्डिस. ओके, तर जॉन्डिस ही डिसऑर्डर डायजेस्टिव्ह सिस्टम रिलेटेड लिव्हरच्या ॲबनॉर्मॅलिटीमुळे होते, हे आपल्याला आता कळालं. लिव्हरमध्ये बरीच डिटॉक्सिफिकेशनची कामं सुद्धा होतात, ती डायजेस्टिव्ह सिस्टमची रिलेटेड सगळे आता इथं नसल्यामुळे आपण ती बघत नाही. बाईल इज अ गोल्डन येलो और ग्रीनिश फ्लुइड, अल्कलाइन नेचर आहे. बाईल पिगमेंट्स मध्ये काय आहे बघा, बाईल पिगमेंट काय असतात, प्रोडक्ट ऑफ डेड आरबीसी बिकॉज ऑफ ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन, बायल्युरिबिन अँड बायलिवर्दिन. बाईल सॉल्ट असतात, कोलेस्टेरॉल आहे, फॉस्फोलिपिड्स असतात लाईक लेसिथिन. लेसिथिन इज वन काइंड ऑफ फॉस्फोलिपिड. सगळ्यात महत्वाचं वाक्य इथं खाली लिहिलंय बघा, बाईल सॉल्ट्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन इमल्सिफिकेशन ऑफ फॅट. मी जरा प्रिव्हियस स्लाइड इथं करतो मुद्दाम, तुमच्या समोर मला हे नको आहे. मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो पहा. Emulsification of fat is done by option A, bile, whole bile, option B, bile salts, option C, bile pigments. What will be the answer actually? Very good, lots of students are giving correct answer. बघा करेक्ट आन्सर काय आहे, पुढच्या स्लाइड वर चला आता. येस, यू कॅन सी बाईल सॉल्ट्स प्ले रोल इन इट. बघा इमल्सिफिकेशनचं काम बाईल ज्यूस करत नसून ते काम कोण करत असतं. कधी कधी हायलायटर चालत नाही, तुम्ही समजावून घ्या. बाईल सॉल्ट्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन इमल्सिफिकेशन ऑफ फॅट. गॉल ब्लॅडर आपण मगाशी बघितलं, the duct of gallbladder, that is cystic duct along with hepatic duct from the liver forms a common bile duct. हे बघितलेले आपण. Gallbladder, the bile duct and pancreatic duct opens together into the duodenum as a common hepatopancreatic duct which is guarded by sphincter called as sphincter of Oddi. हाही पोर्शन आपण बघितलाय. तुम्ही इथे पण इथं सुद्धा बघू शकता बघा, हा पॅनक्रियाचा पोर्शन आहे आणि इकडनं वरून येणारी कॉमन बाईल डक्ट आहे आणि हे पॅनक्रियाटिक डक्ट एकत्र येऊन इथे डुओडेनम मध्ये ओपन होतात. हे सिस्टिक डक्ट कशाचे बघा, गॉल ब्लॅडरचे. इथे स्पिंटर कुठला आहे बघा, हिरव्या रंगामध्ये दाखवलाय, स्पिंटर ऑफ ऑडी. सो नाउ वी विल अंडरस्टँड अबाउट द pancreas. Okay, so pancreas are located between the stomach and duodenum. It is the second largest gland. बघा लोक दुर्लक्ष करतात या पॉइंटला. आपल्याला सर्वांना लार्जेस्ट ग्लँड माहिती असते, पण मग सेकंड लार्जेस्ट विचारले तर उत्तर येत नाही. सो सेकंड लार्जेस्ट ग्लँड कुठले मित्रांनो, पॅनक्रियाज. हिला हेटेरोकाइन ग्लँड असं म्हणतात किंवा हिला कंपोजिट ग्लँड सुद्धा म्हणतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे असं का म्हणतात, कारण ही जी ग्लँड आहे ह्याच्यात जर आपण विचार केला तर ह्याला ऍक्च्युली दोन पार्ट आहेत आपल्याला माहिती आहे. येस येस, तर त्याच्यातला एक पार्ट असा आहे की ज्याला डक्ट असणार आहेत. बघा, ज्याला डक्ट
असणार आहेत. ह्याला डक्ट आहे, लक्षात घ्या. आपण असं म्हणूया की याला डक्ट आहे, आणि असा पण एक पोर्शन आहे की ज्याला डक्ट नाही. ज्याला डक्ट आहे तो पोर्शन म्हणजे एक्झोक्रायनल पोर्शन, आणि ज्याला डक्ट नाही तो पोर्शन म्हणजे एंडोक्रायनल पोर्शन. हा जो एंडोक्रायनल पोर्शन आहे, दिस पोर्शन इज असोसिएटेड विथ प्रोडक्शन ऑफ इन्सुलिन. आपल्याला माहिती ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन, आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स या एंडोक्रायनल पोर्शनच्या सेल्स आहेत. या त्यांच्या हार्मोन ब्लड मध्ये डिरेक्टली सिक्रेट करतात, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची डक्ट नसते, म्हणून त्या पोर्शनला एंडोक्रायनल पोर्शन म्हणतात, जो की डायजेस्टिव्ह सिस्टमचा भाग नाही. परंतु हा जो वरचा पोर्शन आहे, जो इथे हा जो पोर्शन आहे पहा, दिस वन, दिस इज एक्झोक्रायनल पोर्शन. इट इज मेड अप ऑफ acinar cells, or they are also called as cells of acini. Cells of acini, लक्षात ठेवा. acini सेल पासून acini सेल आहेत या पोर्शन मध्ये, ज्या की पॅनक्रियाटिक ज्यूस, पॅनक्रियाटिक एन्झाईम, डायजेस्टिव्ह जे काय आहे पॅनक्रियाचं, ते रिलीज होण्याचं काम ह्या एक्झोक्रायनल पोर्शन म्हणून होतं, आणि याला असणाऱ्या डक्टलाच आपण पॅनक्रियाटिक डक्ट असं म्हणतो. ओके. So pancreatic duct opens into the duodenum along with bile duct. It secretes pancreatic juice. So फार 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 महत्वाचा पार्ट, फार महत्वाचा पार्ट. पॅनक्रियाटिक ज्यूस अल्कलाइन नेचरचा असतो. बघा, जर असं इमॅजिन करा, बकल कॅव्हिटी मधून जे फूड आलं खाली इसोफॅगस थ्रू स्टमक मध्ये, तेव्हा बकल कॅव्हिटी मधला पीएच होता 6.8, नियर अबाउट न्यूट्रल. स्टमक मध्ये HCl मुळे तिथे पीएच ऍसिडिक आहे, दॅट इज 1.8. डुओडेनम मध्ये आता आपण जर बघितलं तर पॅनक्रियाटिक आणि हिपॅटिक डक्ट एकत्र येऊन, म्हणजे कॉमन बाईल डक्ट आणि जी लिव्हर कडून येणार आहे आणि सिस्टिक डक्ट कडून येणार आहे ती, आणि पॅनक्रियाटिक डक्ट एकत्र होऊन हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट जी फॉर्म होणार आहे ती कुठं ओपन होणार आहे? डुओडेनम मध्ये. मात्र आपण इथं असं म्हटलं की डुओडेनम मध्ये अल्कलाइन पीएच आहे, जो की आहे 7.8, 7.8. त्याचा डायजेशन वरती कसा परिणाम होतो, कसा रोल याच्यामध्ये ते प्ले करतात, हे सगळं आपण पुढे पुढे बघणार आहोत. तर लक्षात घ्या, पॅनक्रियाटिक ज्यूस अल्कलाइन नेचरचा आहे, आणि त्याच्यात एन्झाईम कुठल्या कुठल्या आहेत बघा. ट्रिप्सिनोजन, कायमोट्रिप्सिनोजन, प्रो कार्बॉक्सीपेप्टाइडेज, अमायलोप्सिन, दॅट इज पॅनक्रियाटिक अमायलेज. लक्षात ठेवा. पॅनक्रियाटिक लायपेज पण आहे, ज्याला आपण स्टिप्सिन पण म्हणतो, आणि न्यूक्लियस पण आहे. म्हणजे जर तुम्ही इथं शांतपणे विचार केला तर बघा, याच्यात ट्रिप्सिन आहे, म्हणजे ट्रिप्सिनोजन आहे, जे की शेवटी त्याच्यात जन शब्द लागलेला आहे, म्हणजे ही गोष्ट कशी आहे? इनॅक्टिव्ह आहे. कायमोट्रिप्सिनोजन म्हणजे इथे पण जन आहे, सो दिस इज ऑल्सो इनॅक्टिव्ह. व्हेरी गुड. अंकिता इज रिप्लाइंग हियर, दिस ऑल आर इनॅक्टिव्ह. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. बघा, हे जे तुम्हाला इथं दिसत आहेत, प्रो कार्बॉक्सीपेप्टाइडेज, आता प्रो शब्द लागलाय म्हणजे स्टील दिस इज इनॅक्टिव्ह. तर ह्या एन्झाईम इनॅक्टिव्ह आहेत जेव्हा पॅनक्रिया सिक्रेट करतो तेव्हा. सो दे ऑल बिकम ऍक्टिव्ह आफ्टर रिचिंग इन द डुओडेनम. हे वाक्य लक्षात आलंय? So at the time of secreting they are inactive, but after they reach in the duodenum they become active. How? That we will see. Okay. आता इथे आपण इथपर्यंत आता सलायव्हरी ग्लँड आणि लिव्हर आणि पॅनक्रिया समजावून घेतलं. आता आपल्याला समजावून घ्यायची गॅस्ट्रिक ग्लँड. तुम्ही जर बघत असाल तर तुमच्या इथे लक्षात येईल, तुम्ही इथं बघा, हे सगळं जे स्टमक आहे, स्टमकलाच आपण गॅस्ट्रिक असं म्हणतो, त्यातला हा एक पोर्शन घेऊन बाजूला दाखवलेला आहे. सो दिस इज गॅस्ट्रिक ग्लँड, म्हणजे दिस इज वन ऑफ द जस्ट पोर्शन ऑफ द स्टमक, जो बाजूला काढून दाखवतोय.
मग त्याच्यात ही जी ग्लँड असेल ह्याचं नाव काय आहे? गॅस्ट्रिक ग्लँड. आता हा पार्ट जरासा नीट समजावून घ्या. ही जी पूर्ण अशी गॅस्ट्रिक ग्लँड आहे याच्यात इथे तुम्हाला दिसत असतील चीफ सेल, त्यानंतर वरती इथे तुम्हाला दिसतील परायटल सेल आणि त्यानंतर इथे तुम्हाला दिसतील म्युकस सेल. ही इथपर्यंत ही गॅस्ट्रिक ग्लँड आहे आणि हा जो वरचा पोर्शन आहे दिस इज गॅस्ट्रिक पिट. पुढच्या स्लाइडवर जरासं नीट समजेल बघा. अजून बघा गॅस्ट्रिक ग्लँड कुठं असते? इट्स फाउंड ऑन द वॉल ऑफ स्टमक, फॉर्म्ड ऑफ 3 काइंड्स ऑफ सेल्स. श्रेयस साठे माईक बंद करा. म्युकस सेल ज्याला म्युकस नेक सेल असं पण म्हणतात, चीफ सेल or also called as a zymogen cell or also called as peptic cell. बघा और मधली सगळी नाव माहित पाहिजे. चीफ सेल or also called as zymogen cell or also called as peptic cell. ऑक्सिंटिक सेल is also called as parietal cell. तर या 3 प्रकारच्या आपल्याला मेजर सेल इथं गॅस्ट्रिक ग्लँड मध्ये बघायला मिळतात. बघा म्युकस सेल ज्यांना आपण गॉबलेट सेल पण म्हणूया किंवा म्युकस नेक सेल पण म्हणूया. व्हॉट इज देअर फंक्शन? सिक्रेट म्युकस. ऑक्सिंटिक सेल ज्याला आपण परायटल सेल सुद्धा म्हणतो, त्याचं काम काय? तर HCl सिक्रेट करणं. खरं तर त्या डायरेक्ट HCl सिक्रेट करत नाही, त्यांच्याकडे कुठून स्टोअर असणारी HCl ऍसिड स्टोअर केलं तर त्यांचं सुद्धा बर्निंग होऊ शकतं ना. तर हे ऍक्च्युली सिक्रेशनच्या प्रोसिजर मध्ये हायड्रोजन वेगळे आणि क्लोराईड वेगळे सिक्रेट केले जातात आणि नंतर ते कंबाईन होतात आणि मग तो HCl होतं. बट आपण असं म्हणतो की ऑक्सिंटिक HCl सिक्रेट करतात, तर येस ऑक्सिंटिक सेल HCl सिक्रेट करणे हे त्याचंच काम आहे, पण अखंड HCl नाही, हायड्रोजन वेगळा आणि क्लोराईड वेगळा सिक्रेट केला जातो. त्याचबरोबर इथे इंट्रिन्सिक फॅक्टर पण एक सिक्रेट केला जातो. आता हा जो इंट्रिन्सिक फॅक्टर आहे, या इंट्रिन्सिक फॅक्टरचं काम काय? तर हा फॅक्टर आपल्या आहारात जर विटॅमिन B12 असेल तर स्मॉल इंटेस्टाईन मधून इलेम पोर्शन असतो मोस्टली, जिथून विटॅमिन B12 ऍब्सॉर्ब करण्यासाठी गरजेचा असतो. कोण? इंट्रिन्सिक फॅक्टर. आता बघा हे जे विटॅमिन B12 आपण ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब करू, याचा उपयोग आहे आपल्या RBC साठी. म्हणजे RBC सिंथेसिस मध्ये विटॅमिन B12 फार गरजेचं आहे. RBC सिंथेसिस इज कॉल्ड एज इरिथ्रोपोएसिस. त्यामुळे बघा लास्ट इयर नीटला एक चांगला प्रश्न आला होता, विच ऑफ द डायजेस्टिव्ह सेल और गॅस्ट्रिक सेल इनडायरेक्टली प्लेज रोल इन इरिथ्रोपोएसिस. आणि त्याचं साधं उत्तर आहे परायटल सेल किंवा ऑक्सिंटिक सेल. बिकॉज जर या सेल या सेल जर इंट्रिन्सिक फॅक्टर तयार करणार नाही तर विटॅमिन B12 ऍब्सॉर्ब होणार नाही, आणि विटॅमिन B12 ऍब्सॉर्ब झालं नाही तर इरिथ्रोपोएसिस होणार नाही. हे लक्षात घ्या. चीफ सेल किंवा झायमोजन सेल ज्या असतात त्या 3 प्रकारच्या एन्झाईम सिक्रेट करतात. बघा टेक्स्टबुक मध्ये आपल्या मोस्टली फक्त पेप्सिन दिलेली असते, परंतु पुढच्या 2 सुद्धा आपण शिकणार आहोत. दॅट इज रेनिन अँड लायपेज. खरं तर सिक्रेट करताना ती रेनिन नसते, सिक्रेट करताना ती प्रो रेनिन असते. हे लक्षात घ्या. सिक्रेट करताना ती प्रो रेनिन असते. तसंच पेप्सिन सुद्धा इथे सिक्रेट करताना पेप्सिन नसते. तुम्हाला माहिती सर्वांना सिक्रेट करताना ते काय असणार आहे? पेप्सिनोजन असणार आहे. बघा म्हणजे आपण इथं आता 2 गोष्टी शिकलो ज्या ऍक्च्युअली सिक्रेट कशा होणार आहेत हे आपल्याला कळालंय की सिक्रेट होताना ते त्यांच्या इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये होतील सिक्रेट. बघा सो चीफ सेल किंवा झायमोजन सेल इथे पेप्सिन ऍज अ पेप्सिनोजन सिक्रेट करेल आणि रेनिन ऍज अ प्रो रेनिन सिक्रेट करेल. या दोन्हीही एन्झाईम्स इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये आहेत. दे बोथ बिकम ऍक्टिव्ह आफ्टर कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ दिस HCl सिक्रेटेड बाय ऑक्सिंटिक सेल. म्हणजे बघा चीफ सेलचे सिक्रेशन्स तेव्हाच ऍक्टिव्ह होऊ शकतात, लाईक पेप्सिनोजन आणि प्रोरेनिन बद्दल बोलतोय मी, जेव्हा ते HClच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते. व्हेरी गुड. So now we will understand about the crypts of liber cone. So what are crypts of liber cone? So here you can see the
पिट लाईक पोर्शन प्रेझेंट इन द विलाय. बघा हे विलस आहे आणि दुसरा विलस इकडे असेल, तर याच्यामध्ये जो इथे खड्डा आहे, दिस इज कॉल्ड द क्रिप्ट. ओके, और इन फुल इट इज कॉल्ड द क्रिप्ट ऑफ लिबरकून. हे जे क्रिप्ट ऑफ लिबरकून असतात, याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सेल असतात. बघा या इथून इकडे सेल तुम्हाला दिसतीये, तर ही एक आहे पॅनेट सेल. आणि इथं तुम्ही खाली बघाल तर दिस इज अ गॉबलेट सेल. गॉबलेट सेल आपल्याला माहिती म्युकस तयार करायचं काम करते. आणि पॅनेट सेल काय सिक्रेट करते, कोण सांगू शकतं का? इज एनीबडी, डज एनीबडी नोज व्हॉट द पॅनेट सेल सिक्रेट्स? येस प्लीज. Very good. Tanuja is replying very correct answer. Oh, quite mistake made by Tanuja. Enzyme, but which enzyme? Yes, Rushikesh Gamre is replying correct answer. Lysozyme. Vedarashiri Matekar also replying correct answer. Lysozyme. बघा ही जी आपल्याकडे इथे पॅनेट सेल आहे, ही काय सिक्रेट करत असते? लायसोझाईम. आता तुम्ही इथं बघा, हा समजून घ्या. लायसोझाईम लिहिले मी, पहिला एल चुकून स्मॉल आलाय. तर लायसोझाईम तुम्ही लक्षात कसा ठेवा? साधी गोष्ट आहे, असं लक्षात ठेवा. पाली, पीए फॉर पॅनेट, एलवाय फॉर लायसोझाईम. पालीचा खंडोबा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवला तर आपल्याला लायसोझाईमची काय अडचण येणार नाही. लायसोझाईम ही एक अँटीबॅक्टेरियल एन्झाईम आहे. लायसोझाईम ही एक अँटीबॅक्टेरियल एन्झाईम आहे, लक्षात ठेवा. ही एक ग्लँड आपण बघूया आणि मग थांबूया. तर डुओडेनल ग्लँड सुद्धा हिला म्हणतात. दिस सेल इज ऑल्सो ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड द ग्लँड्स ऑफ ब्रनर और ब्रनर्स ग्लँड. दिस इज कन्फाइन्ड टू द, फार महत्वाचं वाक्य आहे बघा. आता जे ग्लँड आपण आतापर्यंत बघितल्या त्या म्युकोसामध्ये होत्या, पण ही ग्लँड कुठे जरा बघा. ही ग्लँड सब म्युकोसल पोर्शनला आहे. कुठे मित्रांनो? सब म्युकोसल पोर्शनला आहे. हे लक्षात ठेवा. हा प्रश्न येण्याची त्यामुळे शक्यता आहे बिकॉज इट इज हॅव्हिंग डिफरंट लोकेशन दॅन अदर्स. असा हा पुढचा जो पोर्शन आहे तो वेगळा पोर्शन आहे. त्याच्यामुळं आज आपण इथं थांबूया. तुम्हाला खरंच कळालं असेल तर जरा ग्रुपवरती रिस्पॉन्स टाका की तुम्हाला कळालंय का, लेक्चर कसं वाटलं. चला आपण आज थांबूया. थँक्यू व्हेरी मच. शेळके सर, शेळके सर, तुम्ही होस्ट आहात, तुम्हीच एंड करा मीटिंग. ओके ओके फाईन सर. हो हो हो.